ओम 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 शांति ओम शांति ओम शांति। आज दिव्य दर्शन भवन या उद्घाटनाच्या निमित्ताने श्रीगोंदा नगरीमध्ये येण्याचा योग आलेला आहे आणि मी आज अमृत पेलेलाच बाबांची रूहरियान करत होतो. म्हटलं 2 दिवसापूर्वी बँगलोरला होतो, 5 दिवस बँगलोरला होतो. बँगलोरची सेवा करून पुण्याला आलो आणि पुण्यावरून लगेच इकडे श्रीगोंद्याला येण्याचा योग आला. तर मी बाबांची रूहरियान करत होतो. बाबा ये श्रीगोंदा क्या है? बाबा ने विचारा बाबा ये श्रीगोंदा क्या है? तो बाबा ने कहा बच्चे श्री माना श्रेष्ठ. क्या? श्री माना श्रेष्ठ और गोंदा माना गोल. क्या है? पृथ्वी का गोल. जहाँ श्रेष्ठ पृथ्वी के गोल की आत्माएं रहती है उसको क्या कहते हैं? श्रीगोंदा कहते हैं. तो भगवान ने भी आपकी महिमा की है. ऐसे किसको श्री नहीं लगाया जाता. श्री ये हमारी परंपरा है. श्री शब्द लगाना ये हमारी 5000 वर्ष पुरानी परंपरा है. देवताओं के आगे हमेशा श्री लगाया जाता है. श्री लक्ष्मी, श्री नारायण, श्री राम, श्री सीता, ये देवताओं के आगे लगाया जाता है. और वो श्रेष्ठ जो आत्माएं श्रेष्ठ होती है उनके आगे हमेशा श्री लगाया जाता है. मैं हिंदी में बोलूँ या मराठी में? हाँ, ज्यांना मराठी कळतं त्यांनी वर हात करा बरं. हां, 99% लोकांना मराठी कळतं आणि श्रीगोंद्याला येऊन हिंदीत काय बोलायचं समजलं ना. श्रीगोंद्याला आल्यानंतर काय बोललं पाहिजे? मराठीच बोलायला पाहिजे. इथे सर्व श्रेष्ठ आत्मे वास करतात. श्रेष्ठ आत्मे या ठिकाणी वास करतात. ही साधी गोष्ट नाही आहे, समजलं. आणि बाबा जे आहेत तर बाबांच्या बाबतीत आता ऐकू आलं की तेरे रूहानी नयन. बाबांचे जे दृष्टी होती, बाबाचे जे नयन होते ते अतिशय रूहानी दृष्टी असणारे साकार बाबांचे नयन होते. मला बाबांना भेटण्याचा योग मी ज्यावेळेला 9वी मध्ये होतो तेव्हा माझा 7 दिवसाचा कोर्स झाला. त्या आमच्या सरला दिदी होत्या गुजरातच्या, त्या जानकी दादीकडे शिकण्यासाठी येत आलेल्या होत्या. आणि जानकी दादी अशी दादी होती की पक्क्या ब्रह्मकुमारी टीचर बहिणी तयार करायचं काम जे आहे त्या जानकी दादी करायच्या. आणि म्हणून भारतातल्या मोठमोठ्या टीचर बहिणी तयार करण्यासाठी साकार बाबा पुण्याला जानकी दादीकडे पाठवत असत. त्यांना 3-3 महिन्याचं ट्रेनिंग हे दादी देत असे. तर त्या काळामध्ये डेहराडूनच्या प्रेम बहीणजी, त्या प्रेम बहीणजी येऊन गेलेल्या होत्या. ती प्रेम बहीणजी जी होती ती इतकी नाजूक होती, एवढी नाजूक होती ती प्रेम बहीणजी. अगदी दिसायला खूपसूरत, गोरी पान, लाल बुंद, दिसायला सुंदर. तिची रूहानी पर्सनॅलिटी अशी फार जबरदस्त होती. परंतु ती एवढी नाजूक होती ती प्रेम दादी का तिला शिकवावं लागायचं. तर जानकी दादी म्हटली, जानकी दादीने सांगितलं की जो 7 दिन का कोर्स कराती है, जो 7 दिन का कोर्स कराती है उसको मैं ब्रह्मा कुमारी टीचर नहीं कहती हूँ. उसको मैं ब्रह्मा कुमारी टीचर बहन नहीं समझती हूँ. मैं उसको ब्रह्मा कुमारी टीचर बहन
समझती हूँ जो अच्छा ब्रह्मा भोजन और बढ़िया टोली बना सके ऐसे को मैं ब्रह्मा कुमारी कहती हूँ। समझा? वो बढ़िया टोली भी बनानी चाहिए, भोजन भी बनाना चाहिए, उसको मैं ब्रह्मा कुमारी। मग आता ते ही ज्या होते प्रेम दादी त्या एवढ्या नाजूक होत्या की त्यांनी 3 जरी चपात्या लाटल्या, 3 चपात्या लाटल्या तरी त्यांचं मनगट दुखायला लागायचं. काय मनगट, अभी अभी मेरा दुख रहा है मनगट. त्याला चौथी पोळी लाटता येत नव्हती, एवढी नाजूक अशी ती प्रेम बहीण होती. परंतु दादीने तिला गुरुवारी आपल्याबरोबर, जानकी दादीचा नियम होता की गुरुवारचा जो भोग आहे तो नेहमी स्वतः दादीच बनवायच्या. दादीच गुरुवारचा भोग बनवायच्या. त्या लंडनला जरी गेल्या दादी, लंडनला जरी गेल्या तरी लंडनचा गुरुवारचा भोग हा जानकी दादीच बनवत असायच्या. समजा एवढं त्यांचं बाबावर प्रेम होतं की बाबाला मी माझ्या हाताने बनवलेलं मी माझ्या बाबाला खाऊ घालील असा दादीचा नियम होता. आणि त्याने मग त्या प्रेम दादीला इतकं ट्रेंड केलं, इतकं ट्रेंड केलं की 3 आणि 4 काय 100 चपात्या आरामात लाटत होत्या प्रेम दादीजी. समजा? आणि एवढं शिकवलं, एवढं पक्क केलं त्यांना. ज्ञान देण्यामध्ये सुद्धा, ज्ञान देण्यामध्ये इतकं प्रेमळ स्वभाव होता. एवढ्या प्रेमाने ते ईश्वरी ज्ञान सांगायच्या की पुढचा मनुष्य एकदम मंत्रमुग्ध होऊन जात असे. अशी ती प्रेम दादीची विशेषता. आणि तिला तयार केल्यावर जेव्हा पाठवलं तर भारतातले मोठमोठे साधू संत हरिद्वारचे, समजा मंडलेश्वर, महामंडलेश्वर, शंकराचार्य या सर्व आत्म्यांची सेवा जी केली, कुणी केली तर त्या प्रेम दादीने ती सेवा केलेली आहे. आणि तिचं वैशिष्ट्य होतं की ती आपल्या हाताने बनवून टोली बनवायची आणि ती त्या महामंडलेश्वरांना खायला घालायची. जे अगोदर त्यांना येऊन द्यायचे नाही, ब्रह्मा कुमारी हमारे पास नहीं आना चाहिए, येऊ द्यायचे नाही. तेच महामंडलेश्वर दादीला दरवाजात जरी पाहिले तरी उठून उभं राहायचे आणि म्हणायचे दादी आव 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 म्हणायचे. आणि करामत कशामध्ये होती तर बाबाच्या यादमध्ये बनवलेल्या टोलीमध्ये होती. टोली ही साधी नाहीये, टोली ही फार मोठा पराक्रम, फार मोठं परिवर्तन करणारी अशी ही बाबांची टोली आहे. तर असं दादी जानकीने प्रेम बहीणला तयार केलं. संतोष दीदीजी जे आपल्या महाराष्ट्र झोनच्या इन्चार्ज आहेत, त्या जेव्हा समर्पित झाल्या त्यावेळेला पुण्यामध्ये त्यांना ट्रेनिंगसाठी जानकी दादीकडे पाठवलं होतं. दादीने संतोष दीदीला तयार केलं. नंतर ज्या सरला दीदी आहेत त्यांनाही दादीने एकदम, सरला दीदीची पर्सनॅलिटी एवढी जबरदस्त होती, गोरापान चेहरा, तब्येत अशी जाम. आणि त्या बसल्या आणि एकदा का सभागाराला दृष्टी दिली की सगळे आपोआप शांत होऊन जायचे आणि एकदम शांत चित्त होऊन त्या ज्ञान सांगायचं. तर आमच्या हायस्कूलवर त्यांचा प्रोग्राम ठेवला होता. आमची वार्षिक परीक्षा 4 दिवसांनी सुरू होणार होती आणि आता ब्रह्माकुमारीचा कार्यक्रम आमच्या मुख्याध्यापकाने परवानगी तर दिली. म्हटली आता द्यायला पाहिजे या कार्यक्रमाला, 2 दिवसांनी यांच्या वार्षिक परीक्षा आहे. हुशार मुलांचा डिवीजन, हुशार मुलांची मुलींची जी डिवीजन होती उसको हम उनके सामने बिठाएंगे असं सांगितलं. आणि आमच्या वर्गातल्या जवळजवळ 23-24 कन्या बहिणी होत्या, 23-24 भाई लोक होते. असे जवळजवळ 50 लोकांचा ग्रुप जो आहे, सगळे स्कॉलर, 60% वरचे सगळे मुलं मुली, त्यांना त्या सरला दादीच्या पुढे बसवलं. त्यांनी असं प्रवचन केलं, असं प्रवचन केलं की, आणि मग त्यांनी सांगितलं त्या प्रवचनामध्ये, त्याच्यावर आम्ही फार चर्चा केली की आता कलियुगाचा विनाश होणार आहे, आता सतयुग येणार आहे वगैरे, अशी भरपूर आमची मुलांची चर्चा झाली. आणि त्यांनी सांगितलं की आपले नारायणगावमध्ये, गावामध्ये अमुक एका बिल्डिंगमध्ये तिथे ब्रह्मकुमारीचं सेंटर आहे, तिथे जाऊन तुम्ही 7 दिवसाचा
कोर्स करा. मग असं त्यांचं निमंत्रण होतं. ते ऐकल्यानंतर मी तिथेच निश्चय केला. काय निश्चय केला? कारण 2 दिवसांनी तर परीक्षा आहे. मग ही वार्षिक परीक्षा, त्याचा शेवटचा पेपर दिल्यानंतर, वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर दिल्यानंतर घरी जायचं नाही. कुठे जायचं? तर सेंटरवर जायचं. हे तिथेच नक्की निश्चित केलं. मग आम्ही शेवटचा वार्षिक परीक्षेचा पेपर दिला आणि त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर, आमचं घर आणि हायस्कूलच्या मध्येच सेंटर होतं. मग तिथे मी गेलो. मला फार आनंद झाला की चला, त्यांनी सांगितलं होतं जब आप जाएंगे तो आप तो स्वर्ग में पहुंच जाएंगे, आपको परमात्मा मिलेगा. मग एवढा आनंद झाला. तर काय झालं की पहिल्या मजल्यावर सेंटर होतं आणि खालच्या मजल्यावर एक पिठाची गिरणी होती. पिठाची गिरणी होती आणि त्या पिठाच्या गिरणीवर तो जो मालक आहे तो दळण दळत होता. तो दळण दळत होता. तर त्याला मग म्हटलं की बाबा हे, कारण बोर्ड लागला होता वर बोर्ड काय होता? बोर्ड होता स्वर्ग में जाने का सच्चा रास्ता. काय बोर्ड होता? स्वर्ग में जाने का सच्चा रास्ता. आणि खाली लिहिलं होतं प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, असं लिहिलं होतं. मग मी त्या चक्कीवाल्याला विचारलं की अहो, हे स्वर्ग में जाने का रास्ता कहाँ है? त्याला म्हटलं स्वर्ग में जाने का रास्ता. मग तो पण फार हे होता. तो म्हणला स्वर्गात जायचं का? म्हटलं हो, स्वर्गात जायचं आहे. मग काय करा? म्हटलं ही जी बिल्डिंग आहे ना, तुम्ही हिच्या मागच्या बाजूने जा. तुम्हाला एक लाकडी जिना लागेल. तो लाकडी जिना चढायचा. तो चढल्यावर तुम्हाला एक गॅलरी लागेल. त्या गॅलरीतून जाता जाता गॅलरीच्या शेवटचं जे दार असेल त्या दारात तुम्ही गेला म्हणजे तुम्ही स्वर्गामध्ये गेला म्हणून समजा. आणि मी त्याच्याप्रमाणे मी बरोबर ते गेलो, लाकडी जिन्याने चढलो, त्या गॅलरीतनं कडेच्या रूमवर गेलो आणि त्या दरवाजात उभे राहिलो. जे ते हाफ खाकी पॅन्ट, ते हाफ पांढरं शर्ट आणि मागे असं दप्तर अडकवलेलं होतं. आणि त्या दारात उभं राहिल्याबरोबर काय झालं, त्या संदलला टेकून, हॉलमध्ये संदलला टेकून आमचे टीचर इस्माईल भाई बसलेले होते. त्यांच्या हातामध्ये मुरली होती. ते पाहत होते. आणि त्यांनी जसं पाहिलं की दारातून आलेलं आहे, तर ते पाहिल्याबरोबर ते पटकन उठून उभे राहिले. ते जसे उभे राहिले तसं मी घाबरलो. म्हटलं की आपण बिनविचारता आलेलो आहे, आता काय होतं काय नाही. परंतु त्यांना एवढा आनंद झाला. आव 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 म्हटले आणि मिठीच मारली त्यांनी. त्यांना फार खुशी झाली. त्यांनी बसवलं. आणि त्यावेळेला सेंटरवर, भारतातल्या प्रत्येक सेंटरवर फक्त 2 चित्र असायची. 2 चित्र, एक त्रिमूर्ती आणि गोला आणि दुसरं कल्पवृक्ष. त्याच्याशिवाय तिसरं चित्र तयार झालेलं नव्हतं. मग त्याने ते त्रिमूर्तीचं जे चित्र आहे ते समजून सांगायला सुरुवात केली. त्रिमूर्तीचं चित्र समजून सांगायला सुरुवात केली, ब्रह्मा विष्णू शंकर. तर मला ते चित्र ब्रह्मा विष्णू शंकरचं एवढं आवडलं, ते चित्र एवढं आवडलं. म्हटलं हा हा, काय सुंदर. आमची लौकिक माताजी ही दत्ताची भगत होती. काय होती? दत्तगुरूची भक्त होती. आणि आमच्या घरामध्ये दत्ताचं चित्र होतं. तर मी म्हटलं आपल्या घरात जे दत्ताचं चित्र आहे ते ब्रह्मा विष्णू शंकर एकमेकाला चिटकलेले आहेत. काय आहेत ते? एकमेकाला चिटकलेले आहेत. आणि इथले ब्रह्मा विष्णू शंकर हे किती मस्त आहे. म्हटलं ब्रह्मा वेगळा, विष्णू वेगळा, शंकर वेगळा, काय सुंदर आहे म्हटलं ब्रह्मा विष्णू शंकर. त्यांनी परिचय द्यायला सुरुवात केली. त्यात मला विष्णू फार आवडले. मी म्हटलं काय विष्णूची पर्सनॅलिटी आहे म्हटली. हां, सोने हिरे गळ्यात घातले, शंख चक्र गदा पद्म, काय विष्णू आहेत म्हटलं. आणि मग त्यांनी परिचय दिला टीचरनी. तर मग त्यांना मी म्हटलं की भाईजी क्या मैं विष्णू को मिल सकता हूँ? अरे ते म्हणले ऐसा क्या पूछते म्हटले. वो विष्णु तो सतयुग में होते, लक्ष्मी नारायण, वो उधर मिलेंगे, इधर नहीं मिल सकते. म्हटलं नाही. तर मग बाजूला शंकर होते. मी म्हटलं शंकर किती चांगले आहेत म्हटले.
या शंकराच्या गळ्यात साप नाही, काही नाही, काही नाही, मस्त आहे म्हटलं शंकर. तर लगेच म्हटलं क्या मैं शंकर को मिल सकता हूँ? तर ते म्हटलं नाही नाही, वो सूक्ष्म तन्मे होते. आणि मग त्यांना विचारलं की बाजूला, मी म्हटलं आता विष्णू भेटत नाही, शंकर नाही, तर बाजूला आपले ब्रह्मा जे आहेत ते आपल्यासारखेच आहेत म्हटलं, धोतर कुर्ता वगैरे घातलेले आहेत, तर त्यांना आपण भेटू का? मग त्यांना विचारलं इस्माईल भाईना, इस्माईल भाईजी क्या मैं ये ब्रह्मा को मिल सकता हूँ? अरे मग ते काय, ते गप्प झाले, ते गप्प. मी म्हटलं बोलो बोलो ना, क्या मैं ब्रह्मा को मिल सकता हूँ क्या? तर ते म्हटले हां मिल सकता हूँ. मला एवढा प्रचंड आनंद झाला की म्हटलं बस, स्वतः ब्रह्मदेव, काय ब्रह्मदेव, आणि त्या ब्रह्मदेवाला आपण भेटू शकतो. आणि ही ब्रह्मदेव म्हणजे कोणाची आत्मा आहे? श्रीकृष्णाची आत्मा आहे. यांचा पहिला जन्म म्हणजे श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्णाची आत्मा ब्रह्मदेव, त्यांना जर भेटू शकतो तर वेळ वाया घालवायचा नाही. मला नुसतं बाबा मुरली चालवतात स्वप्नामध्ये तेच दिसायचं, सगळे मुरली ऐकतात, बाबा मुरली चालवतात. आणि मग काय व्हायचं की जे स्वप्न पडायचं ते एक एक दिवसाचा कोर्स करायचे, तर त्यात श्रेयान स्वधर्मो विगुणहा, स्वधर्म स्वनुष्ठितात, स्वधर्म निधनम श्रेयहा, परधर्म भयावहा, बाप बैठ, इसका अर्थ बच्चों को समझाते हैं. आणि बाबा त्या संस्कृत श्लोकाचा अर्थ काय करायचे, समजून सांगायचे. आणि मी ते आमच्या टीचरला म्हणायचं की रात्री मला असं असं झालं आणि बाबांनी हा श्लोक सांगितला आणि त्याचा अर्थ सांगितला, असं रोज सांगायला लागलो. ते म्हणले अभी तुम क्या करो, डायरी में लिख के लाओ. काय करे, डायरी में लिख के लाओ, मन मना भो मत भक्तो माम नमस्करू, असं मग ते वर्णन सगळं त्यांना लिहून आणायचं. ते मुरलीनंतर वाचून दाखवायचे. असे एकेका श्लोक समजलं. माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचहा. तू मला एकट्याला शरण ये, मी तुझं सगळं पाप काय करील, नष्ट करून टाकील. तर असं बाबा सांगायचं. असं करता आमचा कोर्स पुरा झाला. 8-9 दिवस झाले, पूर्ण झाले. आणि या सगळ्या भाई बहिणींनी बाबांना पत्र लिहिलं होतं. जानकी दादीने ब्रह्मा बाबाला परिचय दिला होता. त्या मधुबनला गेल्या होत्या कि बाबा बाबा नारायण गांव पूना के बाजू में 2 घंटे पर एक नारायण गांव करके गांव है और वहाँ एक मुस्लिम भाई ने सेंटर खोला है. मुस्लिम लोक ज्ञानात चालणं ही एक गोष्ट आहे. आणि मुस्लिम भाईने काय केले, सेंटर उघडले आणि तिथे भरपूर आत्मे तिथे ज्ञान ऐकायला येतात. आणि बाबा सबकी इच्छा है कि वो मधुबन आना चाहते, आपको मिलना चाहते. तो बाबा ने कहा कोई बात नहीं बच्ची, बच्चे पत्र लिखे, बाबा जवाब देंगे. बाबा ने पत्र लिहिलं, बाबा आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. समझा, 5000 वर्ष हुए आपको मिल करके, तो हम आपको मिलना चाहते, हम मधुबन आना चाहते. तर लाल अक्षरामध्ये बाबाचं पत्र आलं होतं. पूर्वी मधुबन यायचं परमिशन हे स्वतः बाबा देत असत. बाबाने लाल अक्षरात पत्र लिहिलं की हाँ नारायण गांव के रूहानी नूरानी रतन बाबा को मिलने ये आ सकते. आणि ते पत्र आल्यावर सगळ्यांना एवढा आनंद, सगळे खुशीत नाचत होते की आता बाबांना भेटायचं. आणि मी खुशीत नाचत होतो की बाबांना भेटायचं, बाबांना भेटायचं. समजलं. मग असं बाबांना भेटायचं या आनंदामध्येच आम्ही सगळे होतो. आणि मग हे परमिशन मिळालं. आणि मला फक्त 8 दिवस झाले होते ज्ञानात येऊन. मग आमच्या टीचर बहन म्हटल्या कि भले कुमार है, पवित्र है, कोई बात नहीं, हम इसको लेकर के जाएंगे. आणि मग हे सगळे आम्हाला मधुबनला घेऊन गेले. आणि मधुबनला गेल्यानंतर समजलं, बाबांना भेटायचं म्हणजे असं नाही की तुम्ही गेला आणि जाऊन भेटला. बाबा अनेक प्रश्न विचारायचे, त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागायची. आणि सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर मग बाबा एकेकाला आपल्या गोदमध्ये घ्यायचे. आणि जर प्रश्नाची उत्तर दिलं नाही तर त्या टीचरला बाबा म्हणायचे कच्चे को लाई क्या, कच्चे को लाई क्या. म्हणून त्या टीचर बहिणी सगळं पक्क करून घेत असत. अशा प्रकारे
ओम शांती. दोन